नमस्कार, वेलकम टू माय चॅनल शशी आरबीआयमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आहे बुधवार आणि आमची मंडळी पाहुणे मंडळी घरीच आहे, अडकून पडलेली आहे. कारण बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू आहे. बसेस पूर्णतः बंद आहे. एवढं जाम आहे नागपूरला जाण्यासाठी की कुठलाच मार्ग नाही आहे, त्यामुळं पाहुणेसुद्धा जाम आहे. तर आता मी जातो बसस्टँडवरती, पाहतो काय कंडिशन आहे. उद्याला आहे भाजीचा पेपर आणि बसेसचं काही पता नाही आहे. तर बघतो आता बसेस आहे की अवेलेबल नाही, की कोणत्या मार्गे बसेस चालू आहेत. तर आम्ही जायचा प्रयत्न करतो आणि बघा. आणि काल काय आम्ही धमाल केली हे तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या मार्फत. बघा, आम्ही बाजारात गेलो, मार्केटमध्ये गेलो आणि वाटेल ते हवं ते खाल्लं. बघा. चला तर मग आता आम्ही आलो आहे मार्केटमध्ये. तर माझ्या घरी आले पाहुणे, माझ्या बहिणी आल्या आहेत भाऊबीजेनिमित्त. मला ओवाळण्याचा कार्यक्रम होता आज. तर त्यांना गिफ्ट म्हणून मी सांगितलं की तुम्हाला काय पाहिजे. त्यांनी म्हटलं की आम्हाला एक एक साडी दिली तरी भाऊ ठीक आहे. तर त्यांना साडी घ्यायसाठी ते मार्केटमध्ये गेले आणि त्यांची शॉपिंग झाल्यानंतर त्यांनी मला कॉल केला. तर मी इथं आलो आहे. त्यांना विचारलं तुम्ही काय खाणार. तर आजचा जो दिवस होता आमच्यासाठी संध्याकाळ, काही घरी स्वयंपाकाला मारली बुट्टी. बायकोला म्हटलं काही स्वयंपाक करू नको, आपण बाहेरच खाऊ जे हवे तेल. तर सर्वांनी निर्णय एकमत झाला आणि डिसाईड केलं की बाहेरच काहीतरी खाऊया चटकमटक. कारण नेहमीच्या भाजी पोळीपेक्षा काहीतरी वेगळं खावंसं वाटतं आणि पाहुणे आले म्हणजे तर मजाच वेगळी असते. तर मार्केटमध्ये आम्ही शोधलं आणि इथे बघा या ठिकाणी मॉलमध्ये आलो. मॉलमधून सुद्धा काहीतरी खायचं घेतलं. इथे होते मोमोज. तर मुलांनी इथे मोमोजचा आस्वाद घेतला. इथेही पोट भरलं नाही त्यांचं, म्हणून मग आम्ही पुन्हा समोर आलो मार्केटमध्ये फिरता फिरता आणि या ठिकाणी दिसलं गुपचूपचं सेंटर. तर गुपचूप आम्ही इथंसुद्धा गुपचूप पोटभर खाल्लेत. हवे तेवढं वाटेल तेवढे खाल्ले. पण प्रत्येकाची कॅपॅसिटी असते, जास्त काही मुलं खाऊ शकत नाही. तरीसुद्धा आम्ही इथे एन्जॉय केला. त्याच्या बाजूलाच होता मूग पकोडा. तिथे मी एक प्लेट मूग पकोडा खाल्ला. कारण चला पाहू मग आता आलोच आहे तर, कारण घरी काही स्वयंपाक बनणार नव्हता. जे आहे तिथंच पोट भरायचं होतं, त्यामुळे म्हटलं आज पूर्ण बाहेरचंच खावं. कधीकधी एखादी वेळ, नेहमी तर आम्ही खात नाही, पण ठीक आहे एखादी वेळ हवं तेव्हा इच्छा करू शकतो. इथे बघा माझ्या बहिणीने तुम्हाला सर्वांना बाय केलं आहे. ती माझी मोठी बहीण आहे आणि तिच्या पाठीमागे माझी बायको आहे आणि त्या भाच्या आहे. उद्याला एक असा प्रॉब्लेम झाला की उद्या आहे तिचा पेपर आणि बच्चू कडू यांचं आंदोलन असल्यामुळं सगळीकडे जाम आहे. गाड्या नाही, बसेस नाही. आता बघतो विचार काय होतं, तिला टेन्शन आलं आहे पेपरचं. तर हा सीन आहे संध्याकाळचा. आणि यानंतर लगेच आम्ही पुन्हा विचार झाला की इथे आम्हाला दिसलं एक पुन्हा मोमोजचं सेंटर. तर यांनी पुन्हा म्हटलं की चला आता आपण मोमोज खाऊया. बघा ह्या ठिकाणी पाणीपुरी काही संपत नाही, आमची खाणं सुरूच आहे. आणि पाणीपुरीचं कसं आहे, एक खाल्लं की पुन्हा खावीशी इच्छा होते. तर खावंसंच वाटतं जोपर्यंत पोट भरत नाही. मन तृप्त झालं की सर्व मग ठीक आहे. पण प्रत्येकाचं वेगवेगळं वैयक्तिक मत असतं, त्यामुळे आम्ही इथं सगळ्यांनी गुपचूपचा आस्वाद घेतला. म्हणजेच पाणीपुरी तुमच्या भाषेत म्हणू शकतो, आमच्याकडे गुपचूप म्हणतात म्हणून आम्ही गुपचूपच म्हणतो त्याला. आणि इथे खाणं झाल्यानंतर आम्ही आता आलो आहे पुन्हा या ठिकाणी ज्या ठिकाणी मोमोज मिळतात. तर व्हेज मोमोज खाल्ल्यानंतर पोट भरल्यानंतर आता आम्ही निघालो आमच्या परतीला, आमच्या घरी जाण्यासाठी. तर असा हा आमचा कालचा दिवस गेला संध्याकाळचा. आणि नंतर आम्ही औक्षवण केलं भाऊबीजेनिमित्त आणि निरोप दिला आमच्या सणाला, एंड केला आपला भाऊबीजेनिमित्त. तर पण आता प्रॉब्लेम आला आहे, पाहुणे इथं अडकून पडले आहेत आणि आंदोलन असल्यामुळे काहीच नाही आहे. तर चला उद्या भेटूया पुढच्या व्लॉगसह.